ज्येष्ठ त्रयोदशी तिथीनुसार आज शिवराज्याभिषेक दिनाच्या निमित्तानं शिवराज्याभिषेक दिन उत्सव समिती राष्ट्रीय स्वयंसेवक संघ यांच्या संयुक्त विद्यमाने आज 352व्या शिवराज्याभिषेक दिनानिमित्त आयोजित केलेल्या रक्तदान शिबिरामध्ये बऱ्याच युवकांनी आणि माता भगिनींनी यामध्ये सहभाग घेऊन रक्तदान घेतलेलं आहे। माऊली ब्लड बँक यांच्या वतीनं आज या ठिकाणी रक्तदान दिलेलं आहे त्यांना। तर आज गेले 20 वर्ष शिवराज्याभिषेक उत्सव समिती हे विविध कार्यक्रमातून शिवराज्याभिषेक दिन साजरा करत असते, त्यातलाच आज हा भाग आहे। आणि आज सायंकाळी न्यू स्कूलमध्ये सुनील बापू लाड कोल्हापूर सांगली यांचं व्याख्यान आयोजित केलेलं आहे। त्याच पद्धतीनं मुख्य दिवस 9 तारखेला सकाळी शिवतीर्थावर शिवाजी महाराजांच्या मूर्तीला अभिषेक आणि तिथं जे आपल्या गिर्यारोहक असतील, छत्रपती पुरस्कार मिळालेला आदित्य स्वामी असेल, ध्येया कुलकर्णी असतील यांच्या हस्ते अभिषेकाचा कार्यक्रम आज उद्या घेतलेला आहे। त्याच पद्धतीनं गांधी मैदान येथून भव्य अशी मिरवणूक पारंपरिक पद्धतीनं आयोजित केलेली आहे। या चारही कार्यक्रमामध्ये सर्व सातारावासियांनी, सर्व संघटनांनी आणि शिवप्रेमींनी उपस्थित राहावं ही नम्र विनंती। बोला। शिवराज्याभिषेक दिनानिमित्त राष्ट्रसंवर्धन संस्था साताऱ्यातली शिवराज्याभिषेक दिनाची समिती यांच्यामार्फत माऊली ब्लड सेंटरमार्फत रक्तदानाचा कार्यक्रम आम्ही आयोजित केला आहे। अशा प्रकारचे समितीमार्फत आणि राष्ट्रसंवर्धन संस्थेच्या बरोबरीने शिवराज्याभिषेक दिनाचे कार्यक्रम 2 दिवस गेले 7-8 वर्षापासून साताऱ्यामध्ये साजरे केले जातात। रक्तदानाची सुरुवात, संध्याकाळी व्याख्यान, दुसऱ्या दिवशी अभिषेक आणि मोठी मिरवणूक अशा पद्धतीचा हा कार्यक्रम 2 दिवसाचा असतो। त्याची आज सुरुवात झाली। आपले सगळ्यांनी सहभागी व्हावं अशी नम्र विनंती।